सो नेक्स्ट लेवल तुम्ही बघणार आहात, जी तुम्ही डायरेक्टरी बनवलेली आहे ती तुम्हाला चेक करायची आहे पाथवर नेऊन. पहिले सी ड्राईव्ह ओपन केला आहे, त्यानंतर फोल्डर युजर फोल्डर ओपन केला आहे. युजरमध्ये ॲडमिन आणि ॲडमिन नंतर तुम्ही आता जे फोल्डर तयार केलेलं आहे कोपा, ठीक आहे, ते एम्प्टी आहे कारण सध्या तुम्ही फक्त डायरेक्टरी तयार केली आहे. त्या ॲडमिनवर जायचं आहे तुम्हाला. ॲडमिन क्लिक करा. ॲडमिन त्याच्यामध्ये तुम्ही कोपा फोल्डरचा तुमचा टायमिंग बघू शकता, नोट करू शकता, ठीक आहे, फोल्डर क्रिएटचा. सो तो टायमिंग आणि तुमचा हा टायमिंग डेस्कटॉपचा टायमिंग, ठीक आहे, मॅच झाला पाहिजे. म्हणजे मॅच तर होणार नाही कारण 2-3 मिनटाच्या आधी तुम्ही तयार केलेला आहे, जे काही मिनटं डिले झालेला आहे. पण तो टायमिंग बघा आणि रिसेंट डेट बघा, ती फाईल आता तयार झालेली, ठीक आहे. तुम्ही ही फाईल अशी राईट क्लिक करून, जसं आपण माऊसनी तयार करतो जी टिपिकल वे आहे, जसं राईट क्लिक करून न्यू फोल्डर देन फोल्डर असं क्रिएट केलेलं नाही आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे पर्टिक्युलर ही कशी तयार झालेली आहे, डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम या शॉर्टकट कीनी, मेक डायरेक्टरी सिस्टीम या शॉर्टकट कीनी ही पाथ तयार झालेली आहे, ही डिस्क तयार झाली आहे. समजलेलं आहे सगळ्यांना? सगळ्यांनी आपली डायरेक्टरी तयार करून बघायची आहे. यानंतर पाथ पण चेंज कसं करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी तुम्ही ह्या जे बेसिक डायरेक्टरीज आहे ह्या तुम्ही सगळ्या आधी स्टडी करून घ्या. त्यानंतर आपण पाथ चेंज वगैरे हे सगळं समोरचं बघणार आहोत, ठीक आहे. सगळ्यांनी एवढा कंप्लीट करून घ्या स्टडी मटेरियल. आणि सगळ्यांनी कमांड प्रॉम्प्टची पण तयारी हे करायची आहे, स्टडी करायची आहे. कमांड प्रॉम्प्टवर डायरेक्टरी कशी चेंज करायची आहे, तुमचे हे फोल्डर्स जे ड्राईव्ह चेंज आहे ते कसे करायचे आहे, याचेसुद्धा इथे शॉर्टकट की आहे, त्याचे सिंटॅक्स आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहेत. सुरुवातीला तुम्हाला बेसिकली रूट स्ट्रक्चर लक्षात आलेलं आहे का हे सगळं? ठीक आहे. रूट स्ट्रक्चर देन हायरार्की जी आहे ही डॉस कमांडची ती लक्षात आली पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला बेसिक हे जे फंक्शन्स आहे डायरेक्टरी तयार करण्याचे, हे काही बेसिक फंक्शन तुम्हाला लक्षात आले पाहिजे, ठीक आहे. एवढं सगळ्यांना समजलेलं आहे का? ठीक आहे. यानंतर सगळ्यांनी याच्यावर प्रॅक्टिस करायची आहे, ओके.